बीड म्हणजे फक्त दुष्काळाची नव्हे तर एकामागून एक उघड होणाऱ्या धक्कादायक प्रकरणाची भूमी झाली आहे। नीट पेपर फुटीचे धागेदोरे असोत, गुन्हेगारीच्या साखळ्या असोत किंवा आता थेट आपल्या ताटाशी संबंधित धक्कादायक प्रकार। कारण बीडमध्ये आता गोडाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। दहिवंडीतील एका मिठाई उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकत एक मोठी कारवाई केली आहे। अस्वच्छ वातावरणात तयार होणारी बर्फी, मिल्क केक, संशयास्पद साहित्य आणि तब्बल 35,536 रुपयांचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला। नेमकं या कारवाईत काय आढळलं, कोणावर गुन्हा दाखल झाला आणि प्रशासनानं कोणती कठोर पावलं उचलली आहेत, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांचा सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या बीड पथकानं 2 जुलै रोजी शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी येथील गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला। जय श्रीकृष्ण केक बर्फी या आस्थापनेची तपासणी सुरू केली असता अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यास घातक वातावरणात बर्फी आणि मिल्क केक तयार केले जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलं। तपासणी दरम्यान तयार मिठाई तसेच उत्पादनासाठी वापरला जाणारा कच्चा माल यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। यावेळी कमी दर्जाचा आणि संशयास्पद असा एकूण 35,536 रुपयांच्या मिठाईचा साठा जप्त करण्यात आला। हा साठा असुरक्षित असल्याचा संशय आणि नाशवंत स्वरूप लक्षात घेऊन तो घटनास्थळीच खड्डा करून पूर्णपणे नष्ट करण्यात आला। कारवाई दरम्यान सॅफोलाइट नावाच्या अन्नासाठी वापरास मनाई असलेला नॉन फूड पदार्थ देखील आढळून आल्याचा दावा प्रशासनाने केला। या प्रकरणी कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित वय 22 याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006च्या कलम 57 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 274 आणि 275 अंतर्गत शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी सुरू आहे। मित्रांनो, सण उत्सव असो किंवा दैनंदिन खरेदी, गोड खरेदी करताना फक्त किंमतच नाही तर गुणवत्ता आणि स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे। अशा कारवायांमुळे भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अधिक अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।